अवघं 15 वर्षांचं वय, पण विक्रम असे की जगभरातील क्रिकेट विश्व त्याची दखल घेत आहे. IPL मध्ये अवघ्या 35 चेंडूमध्ये शतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षांच्या आत 2 अर्धशतकं झळकावणारा जगातील पहिला क्रिकेटपटू आणि आता झिम्बाब्वे विरुद्ध पुन्हा एकदा सामनावीर आणि मालिकावीर. त्यामुळे सध्या एकच नाव प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या चर्चेत आहे, वैभव सूर्यवंशी. पण वैभवचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला, त्याने कोणती विक्रम आपल्या नावावर केले आणि इतक्या कमी वयात तो भारतीय क्रिकेटचा खेळाडू कसा बनला, सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये जर एखाद्या युवा खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती वैभव सूर्यवंशीची आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटलाच नाही तर जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांनाही प्रभावित केलं आहे. विशेष म्हणजे वैभवच्या कारकिर्दीची सुरुवातच विक्रमांनी झाली आहे. वैभव सूर्यवंशी बिहारचा खेळाडू आहे. अगदी कमी वयात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. कारण एवढ्या लहान वयात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी फारच कमी खेळाडूंना मिळते. पण वैभवने ही संधी केवळ मिळवली नाही तर आपल्या खेळाने ती योग्य असल्याचं सिद्धही केलं. यानंतर त्याने भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळवलं. ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध अवघ्या 58 चेंडूमध्ये झळकावलेलं शतक त्याच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरलं. ते एका डावाने हे स्पष्ट झालं की वैभव केवळ त्याच्या वयामुळे चर्चेत नाही तर त्याच्याकडे मोठा क्रिकेटपटू होण्याची क्षमता देखील आहे. यानंतर आली IPLची वेळ. राजस्थान रॉयल्सने वैभवला आपल्या संघात स्थान दिलं. IPL सारख्या जगातील सर्वात मोठ्या T20 स्पर्धेत अवघ्या 14 वर्षांच्या वयात पदार्पण करणं ही मोठी गोष्ट होती. पण वैभवने तिथेही इतिहास घडवला. 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक झळकावलं. त्या एका डावाने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं. एवढ्या कमी वयात इतक्या वेगाने शतक झळकवणारा तो चर्चेचा विषय बनला आणि भारतीय क्रिकेटला भविष्यातील मोठा स्टार मिळाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र वैभवचा प्रवास इथेच थांबला नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपल्या कामगिरीची छाप उमटवायला सुरुवात केली. झिम्बाब्वे विरुद्धच्या आत्ताच्या T20 मालिकेत वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. मालिकेतील तिसऱ्या T20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या. या डावात वैभवने 49 चेंडूमध्ये 81 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे झिम्बाब्वेची खेळपट्टी फलंदाजासाठी फारशी सोपी नव्हती. अशा परिस्थितीत सुरुवातीला संयमाने खेळत आणि योग्य वेळी आक्रमक फटकेबाजी करत वैभवने भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. याआधी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे एका सामन्यात स्फोटक फलंदाजी तर दुसऱ्या सामन्यात परिस्थितीनुसार संयमी खेळ. वैभवने दोनही प्रकारची फलंदाजी करून दाखवली. त्यामुळे तो केवळ पॉवर हिटर नाही तर परिस्थितीनुसार खेळ बदलू शकणारा परिपक्व फलंदाज असल्याचंही दिसून आलं. तिसऱ्या सामन्यात तो शतकाच्या दिशेने वाटचाल करतच होता. मात्र 81 धावांवर त्याची खेळी संपली. तरीही त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर अर्थात प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. इतकंच नाही तर संपूर्ण मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द सिरीजचा मानही मिळाला. याच मालिकेत वैभव सूर्यवंशीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. 15 वर्षाच्या आत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 अर्धशतकं झळकावणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. क्रिकेटच्या दीर्घ इतिहासात यापूर्वी कोणालाही हा पराक्रम करता आला नव्हता. याआधी हा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर होता. पण वैभवने त्याहून कमी वयात अर्धशतक झळकावत हा विक्रम मोडीत काढला आणि पुन्हा एकदा आपलं नाव इतिहासात नोंदवलं.
वैभव सूर्यवंशीच्या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे सातत्य. प्रथम श्रेणी क्रिकेट असो, अंडर 19 क्रिकेट असो, IPL असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, प्रत्येक स्तरावर त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची मानसिकता. एवढ्या कमी वयात लाखो प्रेक्षकांचा दबाव, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज आणि मोठ्या अपेक्षा, पण या सगळ्याचा त्याच्या खेळावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. उलट अशा दबावाच्या परिस्थितीतही तो अधिक आत्मविश्वासाने खेळताना दिसतो. यामुळेच अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ वैभव सूर्यवंशीकडे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील मोठी आशा म्हणून पाहत आहेत. आज वैभव सूर्यवंशी हा फक्त एक युवा क्रिकेटपटू राहिलेला नाही, तर तो नव्या पिढीच्या भारतीय क्रिकेटचं प्रतीक बनत आहे. त्याच्या धावांची भूक, आक्रमक फलंदाजी, सातत्य आणि विक्रम मोडण्याची क्षमता यामुळे प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून नव्या इतिहासाची अपेक्षा केली जात आहे. तर ही होती वैभव सूर्यवंशीच्या विक्रमय प्रवासाची कहाणी. अवघ्या 15 वर्षांच्या वयात त्याने जे यश मिळवलं आहे ते अनेक क्रिकेटपटूंना संपूर्ण कारकिर्दीतही मिळत नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटला भविष्यातील एक मोठा सुपरस्टार मिळाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. आता पुढच्या काळात वैभव आणखी कोणते विक्रम आपल्या नावावर करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी भारताचा पुढचा सुपरस्टार ठरू शकतो का? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.